Good morning all. Students, today we will learn about responses. Responses म्हणजे काय? तर प्रतिसाद देणे किंवा प्रतिक्रिया व्यक्त करणे आपली. आता कसं असतं, समजा तुम्हाला कोणी काही सांगते. आता एखादा तुमचा मित्र असेल किंवा मैत्रीण असेल, ती समजा तुम्हाला सांगतेय मी नवीन बॅट घेतली किंवा मी नवीन बॅग घेतली, तर तुम्ही काय म्हणणार? वा मस्त असं म्हणणार ना, किंवा अरे वा छान, कॉंग्रॅच्युलेशन्स, किंवा असं आपण काहीतरी म्हणतो. तर कोणीतरी एक्झाम मध्ये छान मार्क्स पाडले असतील किंवा कोणीतरी मॅच जिंकली असेल, तर तुम्ही काय म्हणणार त्याला? वा मस्त, कॉंग्रॅच्युलेशन्स, किती छान. हे काय आहेत सगळे? तर हे जे शब्द आहेत ते काय आहेत? रिस्पॉन्सेस आहेत. रिस्पॉन्सेस म्हणजे ही आपण त्याच्यावरती व्यक्त केलेली प्रतिक्रिया आहे, बरोबर आहे ना. तर आता हेच आपल्याला काय बघायचंय, इंग्रजीमध्ये आपण कसं म्हणू शकतो. तर बघा, इंग्रजीमध्ये काही शब्द आहेत, तर ते शब्द आधी आपण बघूया. रिस्पॉन्सेस मीन्स प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया. आता बघा, इथे पहिला शब्द दिसतोय तुम्हाला, HOW, हाऊ, SWEET, स्वीट. हाऊ स्वीट म्हणजे किती छान. किती छान हा मराठीतला शब्द, त्याला आपण इंग्रजी शब्द काय म्हणणार? हाऊ स्वीट. ओ नो म्हणजे अरे रे किंवा अरे बापरे. आता एखादी काहीतरी वाईट गोष्ट घडली असेल किंवा आता आपण एखादी मॅच हरलो असेल, तर ओ नो असं रिस्पॉन्स आपण देणार. हाऊ सॅड, HOW, हाऊ, SAD, सॅड. हाऊ सॅड म्हणजे फारच वाईट. आता एखादी मॅच जिंकलेली आहे किंवा एक्झाम मध्ये खूप कमी मार्क पडले असतील किंवा असं आपण प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणतो हाऊ सॅड, बरोबर ना. त्याच्यानंतर ग्रेट म्हणजे वा किंवा झकास, असं आपण एक प्रतिक्रिया देतो, मराठीत म्हणतो ना आपण वा. व्हॉट अ सरप्राईज. व्हॉट अ सरप्राईज म्हणजे आश्चर्य आहे किंवा काय आश्चर्य आहे. त्या एखादी गोष्ट तुम्हाला कोणीतरी सरप्राईज दिले, समजा असं की तुम्हाला कोणीतरी अचानक गिफ्ट दिलं, तर तुम्हाला आनंद होणार ना. तुम्ही त्यावेळेला काय म्हणणार? व्हॉट अ सरप्राईज असं म्हणणार. लॉस्ट. लॉस्ट म्हणजे हरलो आणि वन म्हणजे जिंकलो. आता बघा, याच्या संदर्भात आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत पुस्तकात, ती आपण नंतर बघूया. आता याच्या आधी काय करायचं सांगते तुम्हाला. ही मी काही वाक्य दिलेली आहेत, त्याच्यात कोणते शब्द म्हणजे आता जे आपण रिस्पॉन्सेस बघितले, ओ नो, हाऊ स्वीट, व्हॉट अ सरप्राईज, हाऊ सॅड, हे याला कोणतं फिट होतंय या वाक्याला ते बघायचे आपल्याला. आता बघा, कंप्लीट द सेंटेन्सेस युजिंग गिवन वर्ड्स, युजिंग करेक्ट वर्ड्स. लुक ॲट माय न्यू बॅग. आता एखादा मुलगा आहे आणि तो सांगतोय ही बघ माझी नवीन बॅग, तेव्हा तुम्ही काय म्हणणार? ओ नो नाही म्हणू शकत. हाऊ सॅड नाही, कारण चांगली गोष्ट आहे ती. ग्रेट काय म्हणणार आपण त्यावेळेला? ग्रेट. तर आता बघा, इथे आपण काय म्हणणार? ग्रेट या शब्दाचा वापर करा. त्याच्यानंतर बघा, आय हॅव लॉस्ट माय गोल्डन चेन. मी माझी सोन्याची चेन हरवली. एखादा तुम्हाला मित्र सांगतोय किंवा मैत्रीण सांगते, तर आता आपण तेव्हा काय त्याला रिस्पॉन्स देणार आहे? तो सांगतोय तुम्हाला माझी चेन हरवली आहे. ग्रेट. ग्रेट म्हणणार आहोत का आपण? नाही. हाऊ सॅड आपण काय म्हणणार? हाऊ सॅड म्हणजे अरे रे वाईट झालं. हाऊ स्वीट म्हणणार का आपण? नाही म्हणणार. तर आपण काय म्हणणार? हाऊ सॅड. तर हा काय आहे? एक प्रकारचा दिलेला रिस्पॉन्स, म्हणजे त्याला आपल्याला जे सांगितलं त्याला आपण हाऊ सॅड असा रिस्पॉन्स देतो. धिस गिफ्ट इज फॉर यू मदर. एक मुलगा किंवा मुलगी सांगतेय, हे आई, हे गिफ्ट तुझ्यासाठी आहे. ओ नो. आई काय म्हणेल मग? ओ नो असं म्हणेल का? नाही. हाऊ स्वीट म्हणजे किती छान, आणि हाऊ सॅड म्हणजे अरे रे. मग आता गिफ्ट दिलंय हे काय आहे? आईसाठी सरप्राईज आहे ना. तर आई काय म्हणणार? हाऊ स्वीट.
तर आई त्याला रिस्पॉन्स देणार आहे हाऊ स्वीट असं. आवर क्लास हॅज वन द कबड्डी मॅच. आमच्या वर्गानं कबड्डीची मॅच जिंकली. मग आता कबड्डीची मॅच जिंकली म्हटल्यावर खूप आनंदाची गोष्ट आहे ना ती. सो ग्रेट. ग्रेट म्हणजे वा झकास असा अर्थ होतो त्याचा. हाऊ सॅड, अरे रे वाईट झालं. व्हॉट अ सरप्राईज म्हणजे आश्चर्य. आता आश्चर्य आहे असं म्हणणार आहोत का आपण? नाही. तर काय म्हणणार? ग्रेट. त्याला आपण रिस्पॉन्स काय देणार? ग्रेट. वी आवर क्लास हॅज वन द कबड्डी मॅच. इट इज अ ग्रेट थिंग. अँड द फिफ्थ वन, लुक ॲट द ब्युटिफुल बेबी. पहा हे किती सुंदर बाळ आहे असं आपल्याला सांगताय कोणतरी. तर बघा आपण काय म्हणणार त्याला? व्हॉट अ सरप्राईज नाही म्हणणार. काय आश्चर्य असं नाही म्हणणार आपण. ग्रेट नाही म्हणणार. हाऊ स्वीट. त्या बेबीकडे बघून आपण काय म्हणणार? हाऊ स्वीट. आता बघा ही काही वाक्य आणि त्याला दिलेले हे रिस्पॉन्सेस आपण बघितले. आता आणखी काही अशा प्रकारची म्हणजे जी लेसन मध्ये जी वाक्य आहेत तर ती आपण आता प्रत्यक्ष वाचून दाखवते तुम्हाला आणि त्याचं मीनिंग सांगते. स्टुडंट्स बघा आता हे इथं आपल्याला दिसतंय रिस्पॉन्सेस. हा आपला लेसन आत्ताच आपण शिकतोय तो. पहिलं चित्र बघा. एक मुलगा ही इज पेंटिंग अ पॉट and the girl is saying how sweet. Now the pot has fallen. ते पॉट जे आहे ते पडलेलं आहे. तर तो मुलगा काय म्हणतोय? ओ नो. आणि त्या पॉटचं काय झालंय? एक तुकडा पडलाय. मग ती मुलगी काय म्हणणार? हाऊ सॅड. हाऊ सॅड असं ती मुलगी म्हणते. आणि इथे बघा तो मुलगा ती मुलगी ते पॉट चिकटवतीये म्हणजे त्याचा जो तुकडा पडलाय तो चिकटवतीये. तर तो मुलगा काय रिस्पॉन्स देतोय? ग्रेट. आणि जेव्हा ती दोघं जण आपल्या आजीला हे दाखवतायत तेव्हा आजी काय म्हणतेय? व्हॉट अ सरप्राईज. काय आश्चर्य आहे. आता बघा हे सेकंड पिक्चर. इथे काही मुलं दिसत आहेत. ती म्हणतात वी वन द मॅच. आम्ही मॅच जिंकलो. तर तो मुलगा म्हणतोय ग्रेट. आता इथे काही मुलं आहेत ती काय म्हणतायत? वी लॉस्ट द मॅच. आम्ही मॅच हरलो. हाऊ सॅड. ती मुलगी काय म्हणते? हाऊ सॅड. हे होतं सेकंड पिक्चर आपलं. आता बघा थर्ड पिक्चर बघा काय आहे. बघा ही दोन मुलं भांडतायत. दे आर फायटिंग. द गर्ल इज कमिंग अँड सेईंग एक्सक्यूज मी. म्हणजे तिनं काय केलं? त्यांना डिस्टर्ब केलं. पण ते करणं गरजेचं होतं नाही तर त्यांचं भांडण वाढलं असतं ना. म्हणून ती काय म्हणतीये? एक्सक्यूज मी. तर तो मुलगा थोडा चिडलाय बघा आणि म्हणतोय येस आवर टीचर हॅज कॉल्ड यू. आपल्या टीचरने तुला बोलवलेलं आहे. तर तो मुलगा बघा घाबरलाय आणि म्हणतोय ओ नो. तर बघा या सगळ्या काय होत्या? आपल्या प्रतिक्रिया. आपण जे वाक्य बोलतो त्याच्यावरती दिलेल्या प्रतिक्रिया.